कुडाळ तालुक्यातील श्री क्षेत्र माणगाव येथे दत्त जयंती उत्सवानिमित्त आज सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। पहाटेपासूनच पावन दत्त मंदिर परिसरात भक्तांची लगबग सुरू झाली असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या रांगा सतत वाढत आहेत। चिंतन श्री गुरुदेव दत्त परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी महाराजांचं हे स्थापित हे दत्त मंदिर आहे। त्यामुळे विशेष असं महत्त्व आहे, अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। 1854 मध्ये महाराजांचा या ठिकाणी जन्म झाला। याच बाजूला ग्रामदेवता यक्षिणीचं मंदिर आहे आणि याच बाजूला महाराजांचं जन्मस्थान आहे। याचा ट्रस्टने 20 ते 25 वर्षापूर्वी जीर्णोद्धार केलेला आहे। महाराज नरसोबाच्या वाडीतनं या ठिकाणी येताना महाराजांना आज्ञा झाली दत्तप्रभूंची की त्या माणगाव इथे तू दत्त मंदिर स्थापन कर। एका कारागिराने कागल इथे महाराजांना एक मूर्ती दिली आणि एक छोटंसं असं मंदिर महाराजांनी या ठिकाणी बांधलं। त्यानंतर 1938 मध्ये महाराजांच्या भक्त ज्या अखंड सौभाग्यवती इंदिराणी होळकर या इंदूरच्या राणी आहेत आणि यांनी या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि आजचं जे हे बांधकाम आहे हे याच 1938 मध्ये राणी सरकारने हे पूर्ण केलेलं आहे। तिथूनच 5 वाजल्यापासून गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। दर्शनासाठी साधारणतः 1.5 ते 2 तास लागतात वगैरे। सगळं रेव्हेन्यू खातं, पोलिसांचं सहकार्य, न्यास यांनी 15 दिवस आधीच त्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्यानुसार या कार्यक्रमाची सगळी आखणी केलेली आहे। पार्किंगपासून सगळी व्यवस्था आम्ही व्यवस्थित केलेली आहे। दर्शनाच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून मंडपाची वगैरे सुद्धा व्यवस्था केलेली आहे। दर्शनाची रांग वेगळी आहे, महाप्रसादासाठी वेगळी सोय केलेली आहे। आत्ता या ठिकाणी दत्तयाग सुरू आहे। दत्तयागानंतर दुपारी 12:30 वाजता महाराजांची आरती होईल, महानैवेद्य होईल आणि त्यानंतर संध्याकाळी 3:30 वाजता पुराण होईल। त्यानंतर 4 ते 6 एवढ्या कालावधीमध्ये पोखरणकर बुवा यांचं कीर्तन होईल आणि या कीर्तनामध्येच महाराजांचा जन्मोत्सव होईल। त्यावेळी पाळणा न्हाणी वगैरे होईल आणि त्यानंतर सुंठड हा प्रसाद दिला जातो आणि या कार्यक्रमाची जन्मोत्सवाची सांगता होते। साधारणतः 6:45च्या दरम्यान परत नैमित्तिक आरती आहे ती होते। पालखी उत्सव होतो, साधारणतः 1.5 तास हा कार्यक्रम चालतो आणि 9च्या दरम्यान या आजच्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होईल।